मुलाखत हे नाव पुण्यामध्ये घेतलं की एक आडनाव डोळ्यासमोर येतं. कुठलं? गाडगीळ. करेक्ट. त्याच सुधीर गाडगिळांचे सुपुत्र केतन गाडगीळ या पुढची मुलाखत घेणार आहेत. एक मुलाखतीसाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्की. धन्यवाद. सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांचं युवा या संस्थेच्या वतीनं कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मनपूर्वक स्वागत करतो आणि सुरुवातीलाच मी या सर्व युवाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो की या दोन दिग्गज व्यक्तिमत्वांची आज बोलण्याची त्यांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी सुरुवातीलाच त्यांचे आभार मानतो. नमस्कार. मंगळवेढ्यासारख्या छोट्या गावातनं येऊन एका शेतकरी कुटुंबातनं आलेले आणि SAP पार्ट्स नावाची कंपनी चालू करत फक्त भारतातच नव्हे तर आज जगामध्ये सगळ्यात विश्वसनीय असं नाव असलेले मेटल फेस सीलचे उत्पादक म्हणून ओळखले जाणारे आणि खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करत असलेले उद्योजक श्रीयुत प्रसाद कुलकर्णी सर. जोरदार टाळ्या वाजवूया आपण त्यांच्यासाठी. आज मी या दोघांची मुलाखत घेणार आहे, त्यामुळे थोडं इकडे असं करत ही आपण मुलाखत पुढे नेणार आहोत. आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे हे नावच खूप मोठं आहे. अगदी घडलंय बिघडलंय या मालिकेतनं चंपाच्या भूमिकेतनं पडद्यावर पदार्पण करत पिंपळपान, आभाळमाया, अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, अजूनही बरसात आहे मधली डॉक्टर मीरापर्यंत अनेक भूमिकातनं आपल्यासारख्या सगळ्यांच्या घराघरात पोचलेली. अगदी पदार्पणातील घर तिघांचं हवंय या नाटकापासनं आम्हाला वेगळं व्हायचंय, देहभान, फायनल ड्राफ्ट, कबड्डी कबड्डी, छापाकाटा, कोडमंत्र आणि चार चौघीतल्या विद्याच्या भूमिकेपर्यंत आणि सध्या भाई एक कविता हवी आहे मधील सुनीताबाईंच्या रूपात आपण जिला भेटतो अशी अभिनेत्री. जोगवा चित्रपटातील सुलीपासनं मुंबई पुणे मुंबई, बदाम राणी गुलामचोर, डबल सीट, गणवेश, YZ, हृदयांतर, वेडिंगचा सिनेमा, आम्ही दोघे, अगदी इथपासनं नाचगं घुमामधल्या राणीपर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी, मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमात काम करत अभिनयाचे अनेक पुरस्कार मिळवलेले आणि विशेषत्वाने आज ज्याचा उल्लेख झालेला नाही म्हणून मी करतो की जिला नाटकासाठी बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार विजेती आणि जिचा महाराष्ट्र शासनाने विशेष योगदान देऊन आज पुरस्कार आणि गौरव केलेला आहे, अशी मराठीतील आघाडीची प्रयोगशील अभिनेत्री मुक्ता बर्वे. काय होतंय की सर थोडे माझ्यापेक्षा वयाने जास्त असणार, मी त्यांना सर म्हणतोय आणि मुक्ता अजूनही इतकी सुंदर दिसते की तिला मुक्ता ताई किंवा अहो मुक्ता असं म्हणणं जर आम्हाला अवघड जातंय, तर तिची परवानगी असेल तर मुक्ता म्हणून मी सुरुवात करतो की तू आत्ता जो मी सगळ्या तुझ्या भूमिकांचा एक नावं घेतली ती सुद्धा खरं तर ओझरती होती, तर एवढ्या भूमिकांमध्ये एवढं वैशिष्ट्य आहे की या सगळ्या भूमिका चोखंदळपणे तू निवडत गेलीस, काही कामं भूमिका आपोआप तुझ्याकडे येत गेल्या. नमस्कार. येतोय आवाज? येतोय ना? येस, कामं भूमिका येतच गेल्या, पण जेवढ्या आल्या त्यातल्या या निवडक भूमिका आहेत, त्यातल्या नाही म्हटलेल्या बऱ्याच आहेत. त्यामुळे नशीब माझं एवढं की माझ्याकडे सातत्याने चांगलं काम येत गेलं. पण कधी कधी आपण काय करायला हवं त्यापेक्षा काय करायला नको हे ठरवणं जास्त अवघड असतं आणि ते ठरवणं मला म्हणजे तो चॉईस मला मिळत गेला, तितके ऑप्शन्स माझ्यासमोर येत गेले. किंवा कधी कधी असं होतं या क्षेत्रात काम करताना की आर्थिक जबाबदाऱ्यांमुळेही काही कामं स्वीकारायला लागतात. कधी कधी बँकेचे हप्ते सगळ्यांनाच असतात, तर त्यामुळे त्या कॅटेगरीत कधी कधी असं झालं की गरजा कमी ठेवल्या, काही गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या की नको आपण हे इतकं नाही केलं तरी चालेल, सतत काम नाही केलं तरी, सर्वत्र नाही दिसलं तरी चालेल, अशा चॉईसेसमुळे कदाचित चांगल्या भूमिका निवडण्याची संधी मला मिळत गेली. अरे वा. मुळात चिंचवड नंतर पुणेकर असलेली तू सध्या मुंबईमध्ये मात्र छान स्थिरावली आहेस. तर ललित कला केंद्रानंतर पुणेकर असलेल्या तुला मुंबईत पहिल्यांदा गेल्यावरती त्या गर्दीची
किंवा लोकलमध्ये चढण्याची भीती वाटली नाही का? वाटली होती. पण ती म्हणजे सवय इतकी पुढे पुढे झाली की मुंबई पुणे मुंबई सगळ्यांनी मला वाटतं बघितलं असेल की त्यात मी मुंबईकर मुलीची भूमिका करण्यापर्यंत मजल गेली. पण येस, एक शहर सोडून आता खरं तर खूप फ्लॅट झालं आहे सगळं. आता सगळी शहरं सारखी दिसतात, सगळी गावं साधारण सारखी दिसतात. पण मी काम करायला सुरुवात केलेला 25 वर्ष झाली आता. त्यामुळे 25 वर्षापूर्वी गोष्ट वेगळी होती. नाही, मी थोडं हे करतो, मी विचारायचं कारण असं की आम्ही असं ऐकलंय की ती इतकी अभ्यासू अभिनेत्री आहे की तिने या गर्दीचा सुद्धा अभ्यास केला होता. नाही, करायची म्हणजे गरजच होती. कारण मला दिशा आणि पत्ते आणि ईस्ट आणि वेस्ट याचा इतका घोळ व्हायचा की बरेचदा कुठली तरी ऑडिशन ऑफिस माहीम वेस्टला म्हटल्यावर माहीम ईस्टला उतरून कुठे आता मी जाऊ, काय करू असं शोधत फोन केला. बरं, मोबाईल नव्हते की अगं तू कुठे पोचलीस, काय आहे, मी असं असं इथे, अगं ते पलीकडे आहेस तू, या बाजूला यायला पाहिजे वगैरे, असं खूप माझं व्हायचं सातत्याने. त्यामुळे शहराची सवय करण्यासाठी बरोबर आहे तुझी माहिती जी आहे ती की मी बराच काम नसलेला बराच काळ मी दादर स्टेशनवर हा, तो एक वगैरे खूप इंटरेस्टिंग तुझी आठवण येतं, ती जरा आपल्या पुणेकर रसिकांना सांगितलीस तर आवडेल. पुणेकर अजूनही मला वाटतं टू व्हीलर हा एक सगळ्यात आवडता आणि जवळचा हे आहे आपला कम्यूट करण्याचा माध्यम. माझी टू व्हीलर होती, आपल्या आपल्या गाडीला किक मारली, रुमाल बांधला, हेल्मेट घातलं आणि निघालं, अशी जी सवय होती ती अचानक मुंबईत गेल्यावर असं झालं की आता लोकल पकडायची आहे, बसनी प्रवास करायचा आहे आणि कुठेतरी जायचं. तर ती ट्रेनची गर्दी आणि ती अशी राप 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 डबे जातात आणि गर्दी आणि त्यातली भांडणं आणि हे सगळं मला प्रेशर यायचं की मी पहिल्याच दिवशी माझ्या मुंबईच्या प्रवासातल्या अख्ख्या पहिल्या दिवशी कुर्ला स्टेशनवर उतरताना, कारण मी हॉस्टेलवर राहत होते, तर मी उतरताना पडले होते पहिल्यांदा. म्हणजे मी मुंबई अशी खालनच वर बघितली. त्यामुळे सतत लोक म्हणतात की तू जमिनीशी एवढी जोडलेली कशी असतं. पहिल्या दिवशीच मुंबईने मला जे जमिनीवर ठेवलं ते असं जमिनीवरच राहिले मी. त्यामुळे मी जवळपास म्हणजे पालीच्या आकारात पडले होतेशी आणि अशी मुंबई बघितली, लोक पळताना पाय जात आहेत डोळ्यासमोरनं वगैरे. त्यामुळे मला खूप त्याची भीती बसली की अरे आपल्याला प्रवास तर असाच करायला लागणार आहे. त्यामुळे मी चक्क माझ्या मोकळा वेळ बराच असायचा अर्थातच सुरुवातीला की मी स्टेशनवर उभं राहून फक्त त्या गर्दीच्या वेळेत, ही गर्दी आपल्याला आपली म्हणायची, या गर्दीचा एक भाग व्हायचा, या गर्दीत आपल्याला काम करायचं, ह्याचीच तयारी करत होते अनेक दिवस. आपल्याला अभिनयामध्येच पुढे करिअर करायचं आहे किंवा शिक्षण घ्यायचं आहे याची नेमकी जाणीव तुला कधी झाली का? कोणी सुचवलं की अरे तू छान काही नाटकात काम करतेयस, छान नाच करतेयस, तर तू ह्याचं प्रशिक्षण घ्यायला पाहिजेस? काय माहिती, मी शाळेत असताना मी आता खूप जणांनी खूपदा हे ऐकलं असणार, मला माहिती आहे. मी शाय होते, मग मी 10वीत एक नाटक केलं, मग मला ते जवळचं वाटलं, कोझी वाटलं आणि मग मला आई बाबा भाऊ यांनी सुचवलं की तुला इतकं आवडते ही स्पेस, ती स्पेस असते ना. मी आत्तासुद्धा मी इकडे जाऊन बसले तर मी थोडी अनकम्फर्टेबल असेल, मी स्टेजवर बसले तर जास्त कम्फर्टेबली बसेल. कारण ती स्पेस आहे, त्याची एक काहीतरी हवा असते, उष्णता असते, ते लाईट्स असतात, माहीत नाही ते काय आहे, गंमत आहे त्याची. पण मला इथे एक वेगळी ताकद वाटते इथे असताना. तर ती ताकद आहे असं काहीतरी वाटलं, इतक्या क्लॅरिटीने तेव्हा वाटलं नसेल. पण माझं नशीब इतकं चांगलं होतं की माझ्या घरचे प्रगल्भ होते, मला सपोर्ट करणारे होते. ज्या गोष्टीचा पुरस्कार देताना उल्लेख झाला आज की या कारणासाठी हा दिला आहे की तू काहीतरी केलंस काहीतरी आणि त्याची प्रेरणा कोणीतरी घ्यावी या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या लोकांनी, तर हा अत्यंत महत्त्वाचा सपोर्ट होता माझ्या घरच्यांचा. आईबाबा आहेत, नेहमीच असतात माझ्याबरोबर. आजही त्यांना तितकंच कौतुक आहे जितकं मी पहिली भूमिका केली असेल आयुष्यात कुठली, त्याच कौतुकाने ते आजही येतात पुरस्काराला. तितक्याच प्रेमाने आणि कौतुकाने आले आणि आजही त्यांना भरून येणार. ते आजही मला चुका सांगणार की तू, आई माझी मराठीची उत्तम शिक्षिका आहे, बाबा माझे उत्तम वाचक आणि त्यांचं म्हणजे कम्प्युटर आहे डोकं म्हणजे, तर तू ते उल्लेख चुकलीस, तुझा आज उच्चार चुकला, हे आज मला घरी गेल्यावर हे सगळं आमचं होणार. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी चालू होत्या. तर मी शिक्षण घ्यावं असं त्यांनीच मला सुचवलं आणि मग शिक्षण घेऊन मी काम सुरू केलं. अर्थात शिक्षण आणि करिअर या दोन अत्यंत वेगळ्या गोष्टी आहेत. मी एखाद्या गोष्टीची माहिती मिळवणं, ज्ञान मिळवणं आणि प्रॅक्टिकली त्या गोष्टीत तुम्ही शिरणं, हा जो मधला सांधा होता तो अवघड होता, जो मला वाटतं इथे अनेक व्यावसायिक पण असतील, वेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी असतील, त्या प्रत्येकाला हे माहिती असणार आहे की तुलाही हे माहिती असणार आहे की बाबांनी घेतलेल्या मुलाखती ऐकणं आणि आत्ता खरी मुलाखत घेणं
म्हणजे इथे समोर काका बसलेले असताना एक मुलाखत घेण्याचं मलाच म्हणजे तुला कसं वाटत असेल असं मलाच आता वाटतं की अरे बापरे सुधीर काका समोर बसले आणि तू मुलाखत घेतोस तर तुला आतमध्ये काय वाटत असेल हा प्रश्न मला तुला विचारायचाच आहे एनिवे. तर त्यामुळे हे शिक्षण घेऊन तो सांधा खूप अवघड होता मधला, कारण त्यातली व्यावसायिकता जेव्हा येते एखाद्या गोष्टीतली, जेव्हा त्याची आर्थिक गणितं येतात आणि कोणीतरी वेगळा मनुष्य त्यात इन्व्हेस्ट करणार असतो, ती इन्व्हेस्टमेंट वाया जाऊ न देण्याचं तुम्हाला कोणी कंपल्शन करत नाही, पण एक तुमचं भान असतं. कारण आम्ही जेव्हा नाटकाची विद्यार्थिनी म्हणून मी नाटक करायचे, प्रायोगिक संस्थांमधनं कामं केली, तेव्हा असं काही कुणाचं काही गणित अवलंबून नसायचं त्यावर. पण इथे तुम्ही शिकलेली गोष्ट वापरून एक व्यावसायिक गणित बांधून ती गोष्ट परिपूर्ण करणे आणि शक्यतो ती सक्सेसफुल करून दाखवणे किंवा त्या दिशेने मार्गक्रमण करणे हा मोठा टास्क होता. तो बांधणं हे खूप वेगळं होतं. म्हणजे घरच्यांचा पूर्णपणे पाठिंबा तुला पुण्यातनं मुंबईला जाताना होता. प्रश्नच नाही. आपण घरच्यांचा उल्लेख झालाय म्हणून मी थोडं सरांकडे विचारतो की आपली घरात म्हणजे शेतीची सगळी पार्श्वभूमी असताना तुम्ही एकदम आपण इंजिनिअरिंग करावं आणि नोकरी न करता व्यवसायच करावा असं का वाटलं? लहान आवाज येतोय? हो येतोय. लहानपणापासूनच मला असं वाटत होतं की आपण व्यवसाय करावा. म्हणजे शेती म्हणजे व्यवसायाचा तसं बघायला लागतं मला, आणि त्याच्यामध्ये चढ उतार तर असतातच. त्यामुळं असं काय वेगळं वाटलं नाही. आणि आमच्या फॅमिलीमध्ये अगोदर पण कोणी नोकरी केली नव्हती. माझी एक आजी होती, ती म्हणायची की गेले गावाला, असे म्हणजे दुसऱ्या गावाला गेले नोकरी करायला, ती असं म्हणायची की बिझनेस चांगला आहे. माझ्या आईनं पण मला सपोर्ट केला, त्यामुळे बिझनेसमध्ये आलो. बरं, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग झाल्यानंतर पुणे मुंबई सोडून एकदम गुजरातकडे कसे वळलात? कारण मुळात तुम्ही सोलापुरातले, तर महाराष्ट्रामध्ये कुठे नोकरी किंवा धंदा सुरू न करता एकदम गुजरातकडे कसे गेलात? सोलापूरमध्ये काय शुगर फॅक्टरीज थोड्या. ह्याचा आवाज माईक सरांचा येतोय तुम्हाला? येतोय आवाज त्यांचा? फीडबॅक थोडं वाढवा ना, आम्हाला पण येत नाहीये. हॅलो. हां. तर सोलापूर आणि मंगळवेढा नावाचं माझं जे गाव आहे ना, ते तसं दुर्लक्षिलं आणि इंडस्ट्री अशी काही जास्त नाही आहे सोलापूरमध्ये. शुगर फॅक्टरीज थोड्याफार. त्यामुळं मी ज्यावेळी इंजिनियर झालो त्यानंतर मी एका कंपनीमध्ये सर्व्हिस केली जालन्यामध्ये. जालना नावाचं छोटं गाव आहे, तिथं थोडे वर्ष मी नोकरी केली. नंतर मला तिथं काही व्यवस्थित वाटलं नाही, म्हणजे नोकरीच करावी असा माझा हे नव्हता आणि मला काहीतरी वेगळं करायचं होतं. मग मी एकदा मुंबईला काही इंटरव्ह्यूला आलो. एक गृहस्थ होते, त्यांनी मला सांगितलं की तू अशी नोकरी करू नको इथं मुंबईमध्ये, तुला मी एक ॲड्रेस देतो एका माझ्या ओळखीच्यांचा, ते अहमदाबादच्या बाजूला एक गाव आहे, तिथं तू जा. मी म्हणलं हो. आणि मग मी तिथे गेलो, गुजरातच्या अहमदाबादच्या पुढं. नाही, असे तुम्ही गुजरातला पोचलात, पण आम्ही असं ऐकलंय की सुरुवातीला जो जालन्यातला मॅनेजर होता त्याच्याबरोबर वादावादी झाली म्हणून तुम्ही चक्क नोकरी सोडून दिली. हो. पण मग असं सोडताना घरातल्या आर्थिक जबाबदाऱ्या किंवा ह्याचं टेन्शन आलं नाही का? का एक स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास होता? विश्वास तर होताच. ह्यांचा माईक हा देऊ का? हॅलो हॅलो. या, विश्वास तर होताच. आणि तसं मला 6 बहिणी मोठ्या आणि मी शेवटचा, आणि माझी थोडीफार शेती होती. आणि तसं खूप टेन्शन असं नव्हतं मला लहानपणापासून, मी अजून पण नाही घेत टेन्शन. त्यामुळे मी ती सोडली आणि एका व्यक्तीच्या माध्यमातून मुंबईला आलो. पण त्यावेळेला लग्न झालेलं होतं का तुमचं? नाही. म्हणून सोडू शकलं. हो, अजून मी सोडली आणि अहमदाबादच्या बाजूला एका छोट्या खेडेगावात गेलो. तर त्या व्यक्तीनं सांगितलं की मला इंजिनियरची गरज नाही. बर. माझा जो पार्टनर आहे मुंबईचा तो नाही म्हणे व्यवस्थित, म्हणजे त्याला नाही समजलं. मी म्हटलं ठीक आहे, मी जातो परत. पण अशा वेळेला जेव्हा त्यांनी, तुम्ही ज्या इंटरव्ह्यू करता गेलाय त्याच माणसाने सांगितलं की मला गरज नाहीये, हो, तर अशा वेळेला तुम्हाला निराश व्हायला झालं नाही? नाही नाही, ओके. बर. मी गेलो होतो अहमदाबादला. अहमदाबादवरनं ते जे गाव होतं ना, ते गाव जवळ हा गेलो. हॅलो हॅलो.
अहमदाबादपासून ते गाव होतं ते जवळजवळ 120 किलोमीटर दूर होतं. बर असं एकदम खेडेगाव होतं. हां आणि म्हणजे लक्षात आलं होतं ना की बाबा हे खेडेगाव आहे, तिथे व्यक्ती कशी आहे. हां मग त्या व्यक्तीने मला सांगितलं की बाबा मला काही म्हणजे इंजिनियरची गरज हां. नाही. मी म्हणलं ठीक आहे साहेब. मग नंतर मी म्हणलं का आता मी जातो परत. ते म्हणलं आता एसटी नाही परत जायला, मग इथंच देवळात झोप. बर मग त्यांच्या घरी देऊळ होतं स्वामीनारायणचं. बर मग त्यांच्या इथं झोपलो आम्ही. हां मग सकाळी ते उठले. सकाळी मी म्हणलं जातो. ते म्हणे बस. मग थोडा वेळ बसलो. मग त्यांनी मला त्यांच्या फॅक्टरीत नेलं. थोडी बोलणी झाली. मग माझ्या लक्षात आलं की मला नाही का म्हणतायत. मी म्हणलं माझा पगार काही जास्त नाही, तुमची कंपनी चांगली आहे. बर मग ते म्हणे तुला पगार किती मिळतो. मी म्हणलं मला तिथं 5200 रुपये मिळतात म्हणला. ते म्हणे नाही मी एवढा काय देणार नाही, मी तुला 3200 रुपये देईन. बर 3200. मी म्हणलं ठीक आहे तुम्हाला नंतर सांगतो. पण ते माणूस चांगला होता, म्हणजे ती फॅक्टरी ते खूपच जिनियस होता तो. ओके. मी परत आलो त्याच्या पार्टनरला सांगितलं मुंबईच्या. ते म्हणे की एक काम कर, ते तर कोणाला घेत नाही, तो तुला जेवढे पैसे तेवढे मी तुला देतो. बर पण काय हो आपल्याकडे काय होतं की अरे मी एवढे एवढे पैसे सांगितलेत आणि यांनी मला नकार दिलाय असं म्हटल्यानंतर आपण त्यांच्या ऑफिसमध्येही रेंगाळत नाही, त्यांच्या आसपास जात नाही. तुम्ही नाही म्हटल्यानंतर सुद्धा त्यांची फॅक्टरी बघायला गेलात. एवढा उमदेपणा तुमच्यामुळे कसा आला? नॅचरल आहे ना ते. त्या काय आपण तिथे गेलो, आता त्यांच्या फॅक्टरीत त्यांनी इंटरव्ह्यू घेतला तर नाही म्हणलं तर आपण जायचं. त्याला म्हणलं चला फॅक्टरी बघू. पण म्हणजे ही जी आव्हान स्वीकारायची जी वृत्ती होती ही पहिली मुळातच आहे का आता इतके वर्ष व्यवसाय करून करून तुम्ही असं उत्तर उलटा आता कमी झाली. केलेली आहे? उलटा आता कमी झाली. बर मग मी तिथं राहिलो एक 10 वर्ष. त्यांच्या फॅक्टरीमध्ये खूप आम्ही काम केलं. फॅक्टरी खूप मोठी केली. आणि ज्यावेळेस मी तिथनं निघालो त्यावेळेस आमच्याकडे जवळजवळ एक 40 करोडचा बिझनेस झाला होता. आणि ज्यावेळेस मी लागलो होतो त्यावेळेस आमचा एक 15-20 लाखाचा बिझनेस होता. वा सो आम्ही 10 वर्षामध्ये तिथं भरपूर काम केलं आणि खूप पुढं आलो असं झालं. पण आज जेव्हा तुम्ही एवढा करोडोंचा व्यवसाय करताय, ज्या वेळेला तो पहिला पगार मिळालेला होता त्याचं काय केलं होतं आठवतंय का काही? माझे मित्र होते, हां आम्ही जेवायला गेलो होतो. अरे वा. आज आपल्याकडे वेळेची कमतरता आहे त्यामुळे दोघांशी थोडं थोडं मी मधनं बोलतोय. मुक्ताकडे येतो की ललित कलामध्ये असताना आळेकर सरांपासनं अनेक दिग्गजांना तुला भेटता आलं. म्हणजे आम्ही असं ऐकलंय की नागमंडल, गिरीश कर्नाड सरांच्या नागमंडलपासनं बिनबियाचं झाड या वगनाट्यापर्यंत अनेक प्रयोग तुला करायला मिळाले. तर या सगळ्याचा व्यावसायिक जीवनात तुला कसा उपयोग झाला? काय तुमची जडणघडण जेव्हा होत असते, माणूस म्हणून म्हण किंवा कुठच्या क्षेत्रातली म्हण, तेव्हा असंख्य चांगल्या गोष्टींची तोंड ओळख होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे जसं सर आत्ता बोलता बोलता म्हणाले की पगार कमी होता पण तो माणूस खूप चांगला होता. त्यामुळे अशा अनेक संधी त्या ललित कला केंद्राने मला उपलब्ध करून दिल्या की इतक्या मोठ्या व्यक्ती ज्या मोठ्या आहेत हे मला कळत सुद्धा नसण्याचं ते वय आहे, तेव्हा त्यांच्याशी बिनधास्त गप्पा मारण्याची संधी त्या ललित कला केंद्राने मला दिली. त्यांचं काम जवळनं बघण्याची. आपण आणि लहान असतो तेव्हा फार विचार करण्याची पद्धतच नसते. जे मेंदूत येतं ते तोंडातनं बाहेरच येतं पटकन. म्हणजे त्यामुळे काहीही प्रश्न, म्हणजे जब्बार पटेल सर असतील, विजया मेहता असतील, दिलीप प्रभावळकर, तू राजीव नाईक, वामन केंद्रे, विजय केंकरे, जी माणसं आमच्यासमोर यायची, आम्हाला जे त्या वयात वाटायचं, 17, 18, 19 वर्षाचे आम्ही होतो, पण असं कसं सर या नाटकात ते असं कसं लिहिलं एलकुंचवारांनी वगैरे, म्हणजे अरे बापरे तुम्ही खूप मोठ्या नाटककारांविषयी बोलतात. तर ह्याची काही फिकीर नसताना तुम्हाला एवढी मोठी माणसं, त्यांचा सहवास मिळणं, त्यांच्या कामाविषयी, त्यांच्या कामाच्या पद्धती बघता येणं, ह्याचा केवळ आणि केवळ फायदाच होतो. आणि त्याचं कुठचंही म्हणजे कमर्शियल गणित बांधण्याच्या पलीकडे आहे. ते तुम्ही संपृक्त होत जाता एक माणूस म्हणून, एक कलावंत म्हणून. त्याची मी म्हणजे गणित असं वेगळं वेगळं करून दाखवूच शकणार नाही तुला की याचा मला इकडे फायदा झाला. जर मी काही कलाकार म्हणून, माणूस म्हणून जर काही मी घडले असेन, जर काही
सबस्टन्स आला असेल माझ्या मते, तर तो तिथेच मिळाला आहे, तिथेच जडणघडण झाली आहे आणि त्या सगळ्याचाच उपयोग झाला आहे 100%. म्हणजे विचारायचं झालं तर आळेकर सरांचं असं तुला नकळत काय तुझ्याकडनं टिपलं गेलं की जे तुला नंतर जाणवलं की अरे मी हे ललित कला त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या विचारसरणीतनं आलेला असतो. कलाक्षेत्रात तर ते खूपच असतं आणि बरेचदा कलाक्षेत्रात अशी शक्यता असते की तुम्ही तुमच्यासारख्या मेणबत्त्या तयार करायला जाता. मला माझे फॉलोअर्स हवे असतात. प्रत्येकाला, प्रत्येक क्षेत्रातल्या गुरुला आपल्यासारखे विद्यार्थी घडवायला आवडतं आणि विद्यार्थ्यांनाही आवडतं की मी गुरुसारखा घडावा. पण आळेकर सरांचं एक अत्यंत वाखाणण्यासारखा गुण असा की त्यांनी कधीच मेणबत्त्या तयार करायचा प्रयत्न केला नाही. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचा आकार कसा आहे त्यानुसार त्याला घडवलं. त्यामुळे एक विचारसरणी घेऊन आम्ही कुणीच पासआउट झालो नाही. सगळे जे विद्यार्थी आहेत आता वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या चांगल्या ठिकाणी निर्माते, दिग्दर्शक, लेखक, ॲक्टर, काय एडिटर वेगवेगळ्या क्षेत्रात कामं करतात, व्यावसायिक यश मिळवत आहेत, कोणी शिक्षक झाले आहेत म्हणजे नाटकाचे, कोणी समांतर रंगभूमीवर काम करत आहेत. पण कुठचीही विचारसरणी ही चुकीची किंवा कमी असं आळेकर सरांनी आम्हाला कधीच सांगितलं नाही. तुझ्यातलं बेस्ट व्हर्जन शोधत राहा असं जे मेन आपल्याला महत्त्वाचं माणूस म्हणून गरजेचं असतं ते त्यांनी नर्चरिंगच्या वयात आम्हाला दिलं आणि हे खूप मोठा आळेकर सरांचा गुण मला वाटतो. वा. त्यावेळेला विजया मेहतांबरोबरही तुला इंटरॅक्शन करण्याची, बहुतेक त्यांच्याबरोबर थोडंसं काम करण्याची संधी त्या नाही, काम नाही, पण आम्ही सखाराम बाइंडरचे तेव्हा प्रयोग करत होतो. तर विजयाबाईंनी एक त्यातलं सीन आमचं बसवलं होतं, पण अगदी लहान कमी म्हणजे पण म्हणजे तो अनुभव कसा होता पण? अप्रतिमच होता, म्हणजे प्रश्नच नाही. होताच. आणि नंतर मुंबईला गेल्याबरोबर विनय आपटे यांच्याबरोबर तू सुरुवातीच्या काळात काम केलंस. तर विनय आपट्यांचा अनुभव कसा होता? काय आहे, कुठचाही एक कलाकार मोठा हा एक त्यातला छोटा पार्ट झाला, पण जो माणूस मोठा असतो ना आणि समाजाची जाण असणारा, स्वतःची ठाम मतं असणारा, एक स्वतःच्या आयुष्यात एक भूमिका जगणारा माणूस जेव्हा तुमच्या आयुष्यात येतो तेव्हा नक्कीच तुम्ही एक व्यक्ती म्हणून त्या माणसामुळे डेव्हलप होत राहता. आणि विनय सरांचं माझ्या आयुष्यातलं योगदान मी तेच म्हणेन की कबड्डीसारखं नाटक मी केलं त्यांच्याबरोबर, किंवा एका लग्नाची दुसरी गोष्टमध्ये ते माझे वडील होते, किंवा जोगवामध्ये विनय सर होते, किंवा आणखीन एक फिल्म आम्ही केली, ती रिलीज नाही झाली अनफॉर्च्युनेटली, पण त्यात मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तर तेव्हा हेच कळलं की त्या माणसाचा आवाका काय आहे आणि एखाद्या माणसाला जगताना फक्त संकुचित एक कलाकार एवढंच जगू नये, तर तुम्हाला भान असावं तुम्ही कुठे उभे राहिलाय, काय करताय, कोणाशी बोलताय, काय काय समाजात घडतंय. आणि असं बहुआयामी व्यक्तिमत्व विनय सरांचं होतं आणि त्याचा नक्की परिणाम माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर झाला. अरे वा. तुला पडद्यावर बघताना, जेव्हाही आपण मुक्ताला पडद्यावर बघतो, तर तू एक आमच्या घरातलीच अशी वाटतेस. तर एक स्टिरिओटाईप नायिकेची ठराविक चौकट मोडत ती प्रतिमा सोडून आपलं नायिकापण, कारण तू अनेक चित्रपटांची आता गाजलेल्या नायिका आहेस, तर आपलं नायिकापण सिद्ध करण्यासाठी काही विशेष प्रयत्न केलेस का? नाही, खरं तर फॉर्च्युनेटली असं झालं की मी जेव्हा काम सुरू केलं, प्रयत्न करत होते, तेव्हा तो ट्रेंड बदलण्याची वेळ होती असं मला वाटतं. की प्रत्येक माणूस हिरो असतोच आपल्या आयुष्यातला, म्हणजे फक्त फरक एवढाच असतो की मला माहीत नसतं. म्हणजे प्रसाद सरांना मी बाहेर भेटले असते आणि मला त्यांच्याविषयी माहिती नसते, तर मला माहीत नाही की ते एवढे मोठे हिरो आहेत, पण ते हिरो आहेत. आज मला जेव्हा त्यांच्याविषयी कळतं तेव्हा मला लक्षात येतं की अरे हा माझ्या बाजूला बसलेला एक हिरो माणूस आहे. आणि तू मगाशी त्यांना विचारलंस की तुम्हाला ते आव्हान नाही का वाटलं, तर ते नाही म्हणाले. जे आपल्याला आव्हानात्मक वाटतं ते त्यांना वाटत नाही, हीच त्यांची ताकद आहे. की त्यांना वाटतं की हे काय असंच तर जगतात माणसं, असं ते इतक्या इझिली सांगतात. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक माणसात हिरो असतो. काही जणांचं काम नावाजलं जातं, काही जणांचं नाही. तर तोच माझ्यातला बहुतेक एक भाग की माझं सामान्य असणंच कदाचित वर्क झालं. की मी कुठल्याही घरातली वाटू शकते. शेजारचं दार उघडावं आणि सायली असं हाक मारल्यावर मी येऊ शकते, पल्लवी असं हाक मारल्यावर मी येऊ शकते, मुक्ता, गौरी अशा कुठल्याही नावाला मी ओ देऊ शकते असं माझ्या प्रेक्षकांना वाटतं. आणि तेच बहुतेक माझ्या म्हणजे काय जी पोझिशन, मी काही कुठल्याही मोठ्या पोझिशनला नाही आहे, मला माहिती आहे. मी अजूनही प्रयत्न करते चांगल्या भूमिका करण्याचा, पण तरीसुद्धा कुठल्याही एका स्पेसिफिक साच्यात न अडकणारा चेहरा
हेच बहुतेक माझं बलस्थान ठरलं आणि त्यामुळेच मी गर्ल नेक्स्ट डोअर, प्रत्येकाला आपलीशी वाटते, बोलते आणि आहेच ना आपलीशी, कुठे मी वेगळी आहे, म्हणजे आहेच खरंच की सगळ्यांसारखीच आहे, त्यामुळेच तशी वाटते. त्यामुळेच ती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये घर करून राहिलेली आपली अभिनेत्री आहे. तर जोरदार टाळ्या आपण तिच्यासाठी देऊया. तू आत्ता उल्लेख केलास म्हणून विचारतो की असं करत असताना जेव्हा या भूमिका तुला येत गेल्या, निवडत होतीस, अशा वेळेला मिळणाऱ्या भूमिका किंवा मिळणारं मानधन, कारण हा शेवटी व्यवसाय आहे, एक हो, हो, अभिनय, प्रश्नच नाही. तर या वेळेला तू नक्की कशाला जास्त प्राधान्य देतेस? प्रत्येक वेळेस क्रायटेरिया वेगळा असतो. हा. कधी कधी भूमिका तुम्हाला अशी मिळून जाते की तेव्हा तुम्ही मानधनाचा फार विचार करत नाही आणि कधी कधी तुम्हाला असं वाटतं की यात पैसे नाही मिळाले तर हा रोल करण्यात काही पॉईंटच नाही आहे, असं तो चॉईस असतो. म्हणजे तो व्यवहार, कारण मी या व्यवहारात आहे, म्हणजे माझा उदरनिर्वाह या गोष्टीवर चालतो, त्यामुळे बरेचदा ती गोष्ट ऐकून त्याच्या प्रेमात पडून काम केलं जातं, पण दरवेळेस तसा निर्णय घेणं सोपं नसतं, कारण तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या जबाबदाऱ्या तुमच्यावर असतात. त्यामुळे त्या सगळ्याचा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला जातो. पण बरेचदा असंही होतं की काही नवीन होतकरू मुलं काम करतायत आणि त्यांना कदाचित मुक्ता बर्वे त्यांच्या प्रोजेक्टमध्ये असल्याने त्यांच्या प्रोजेक्टला फायदा होणार आहे, तर ते प्रोजेक्ट चांगलं असेल, त्यावर माझा विश्वास बसला, तर मी त्यांच्याकडे कमी पैशातही काम केलं आहे. असं जाहीर मुलाखतीत सांगणं खरं तर धोक्याचं आहे, कारण अचानक मग कमी बजेट आहे जरा करता का असं यायला नाही, लागतं तर कामं. अनेक या ठिकाणी निर्माते असू पण शकतील. नाही, या ठिकाणी निर्माते नक्की असणार आहे, त्यामुळे इथे हा धोका नाही. पण काय होतं, ते क्लिप्स पसरतात ना, यातली एवढीच क्लिप पसरली तर अनेक होतकरू लोक जे कमी बजेट घेऊन माझ्याकडे येतील, तो धोका आहे. पण तरी सुद्धा त्या गोष्टीमध्ये पोटेन्शियल दिसलं तर बरेचदा असे कॉम्प्रोमाइजेस पण करून तो निर्णय घ्यावा लागतो. बऱ्याच वेळेला ना व्यवसाय करताना, म्हणजे आम्ही दोघांनाही प्रश्न की व्यावसायिक इथे बरेच आहेत आणि व्यवसाय करताना काही वेळेला नाही म्हणणं हे खूप अवघड जातं. कदाचित तो आपला भिडस्तपणामध्ये येत असेल, तर तू असं स्पष्टपणे नाही असं सांगू शकतेस का? बरीच वर्ष गेली मला ते करायला. बर. पण माझ्या लक्षात आलं आणि माझ्या क्षेत्रातल्याच खूप चांगल्या मित्रमैत्रिणींशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जरी मी एक ॲक्टर म्हणून काम करत असले, तरी आज 24-25 वर्ष काम केल्यानंतर जसा व्यावसायिकांचा एक ब्रँड असतो, तसा तुमचा तुम्ही एक ब्रँड बिल्ड करत असता आणि त्या ब्रँडची पण एक काहीतरी त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं, त्याच्या पण काही अपेक्षा असतात, प्रेक्षकांच्याही त्या ब्रँडकडनं काही अपेक्षा असतात. त्यामुळे बरेचदा असं होतं की त्या अपेक्षांमध्ये बसणारा रोल नसेल तर तुम्हाला नाही म्हणावं लागतं. मग आम्हाला अशी पण गळगती, दोस्तासाठी एवढं नाही का करणार. मग असंही होतं की तू दोस्त आहेस म्हणून मी तुझ्या शूटिंगला डबा घेऊन येईन, तुला हवं तर तुला जेवायला घालीन, पण रोलचा कॉम्प्रोमाइज मी नाही करायला पाहिजे, असं माझ्या खूप सख्ख्या मैत्रिणींनी मला एकदा सल्ला दिला की तू असं करू नकोस की छोटा तर छोटा रे, तुझ्यासाठी मी करून टाकते हा रोल, असं करू नकोस. कारण मुक्ता बर्वे म्हणून जर तू काही बिल्ड केलं असेल आत्तापर्यंत, जे काही थोडंफार केलं असेल, त्या विटा रचत रचत तू गेली असेल तर ती इमारत कोसळू शकते आणि अशा चुका मी केल्या आहेत. म्हणजे त्यात सांगायला काहीच मला वाईट वाटत नाही किंवा चुकीचं वाटत नाही. अशा चुका करून झाल्यावरच तुम्हाला साक्षात्काराचे क्षण येतात की हा निर्णय चुकला. आपल्याला सांगत होते जवळचे लोक की हे करू नकोस, तू मैत्रीसाठी करू नकोस. मग आपण असं मला माहिती आहे मी काय करते, अशा तडकाफडकी घेतलेले निर्णय असतात, ते चुकतात. पण अर्थात चुकल्यावरच तुम्ही शिकणार असता, त्यामुळे तशी मी शिकत राहते. पण आता मी नाही असं म्हणते. इतकं प्रांजळपणे ती सगळं आपल्याला सांगतेय, तर हे सगळे पुण्याचे आणि घरच्यांचे संस्कार का? पटलंय पुणेकरांना, पुण्यात स्पष्ट बोलायची पद्धत आहेच आणि पुण्यात स्पष्ट बोललेलं कोणाला वाईट वाटत नाही. बाहेर तसं एवढं स्पष्ट बोललेलं उद्धट म्हणतात, पुण्यात तशी काही पद्धत नाही आहे. सगळेच एकमेकांशी स्पष्ट बोलतात, तसं काही वाईट वाटून घेत नाही कोणी. बरेच वेळेला असं वाटतं की प्रायोगिक प्रयोग करणारे लोक असतात किंवा तुझ्यासारखे प्रशिक्षण घेऊन आलेले, यांच्याकडे बघितलं ना की, कारण अभिनय हल्ली बरंच जरा छान गातो, छान नाचतो किंवा छान बोलू शकतो असे सिनेमा नाटकात जाणारे आहेत, पण अशा लोकांकडे बघितलं की असं वाटतं, अरे जरा बोलेल का आपल्याशी, थोडा शिष्ट आहे का? असा कधी तुला कोणी अनुभव आला की कोणी विचारलं की पटकन बघितल्यानंतर तुझ्याशी अप्रोच करण्याकरता, म्हणजे त्यांना तुझ्यावर काम करायचं होतं, पण अरे ही ललित कलाची विद्यार्थी, हिला कसं विचारू? तर असा कधी अनुभव आला का? आणि मग त्याच्याकरता तुझ्या मूळच्या स्वभावात
तुला बदल करायला लागला का? हो, म्हणजे आता माझ्याकडे बघून वाटत नाही, पण मी खरं तर इंट्रोवर्ट मुलगी आहे. मला भिडस्त स्वभाव ज्याला म्हणतात, की मला फार पटकन गप्पा मारायला, मोकळं व्हायला वेळ लागतो. आतला जो माणूस आहे तो थोडा असा हे आहे. पण आता माझ्या ज्या क्षेत्रात मी काम करते ते क्षेत्र मला ही परवानगी देत नाही की तू भिडस्त राहा. त्यामुळे सुरुवातीची अनेक वर्ष यात गेली. म्हणजे अक्षरशः गॅदरिंगमध्ये आई वडील असे खुणा करतात ना की पुढे ये पुढे ये वगैरे, तसं आई मागून जाऊन बोल त्यांच्याशी, सांग तुमचं काम आवडतं, म्हण मला काम करायचं. हे खूप वर्ष मला म्हणायची की तू सांगायला पाहिजे, करायला पाहिजे. पण मला असं वाटायचं की असं कसं सांगणार मी, असं असं किंवा कोणी आपल्याला ओळखतंय का नाही अशी शंका आली की मी पटकन तिथनं निघून जायचे, की नसेल ओळखलं तर उगाच आपण हसायचो, त्यांना विचित्र वाटायचं, असं काहीतरी विचित्र एक हे होतं. त्या सगळ्या प्रकारात सुरुवातीच्या काही काळामध्ये असं झालं की ही शिष्ट आहे वगैरे असं वाटलं बरेच जणांना. पण माझ्याशी बोलल्यानंतर लक्षात येतं की शिष्ट नाही आहे, थोडी भिडस्त आहे. बोलायची कदाचित भीती वाटते. मी आत्तासुद्धा हे सगळं मी स्टेजवर बसून छान बोलू शकते, तिथे उभं केलं तर मला कदाचित थोडं चाचरायला होईल. पुन्हा माझी तो या safe स्पेसचा space तुला जो आहे. कम्फर्ट आहे तो. पण ते जे तू आता म्हणलीस की हे जे बोलत असताना तुला अशी एखाद्या प्रेक्षकाने येऊन दाद दिली की पहिल्यांदाच की तू ओळखायला लागलेत बाबा, मी आता अशी पुण्याच्या रस्त्यावरनं चालले आणि कोणीतरी सांगितलं काल तुमचं काम छान झालं, तर असा कोणी पुणेकर असा थेट दाद देणारा भेटला का? हो, पुण्यात आवर्जून म्हणजे कारण बरेच कलाकार काय सांगतात की मुंबईमध्ये ना लांबनं दिसलं तरी अगदी आवर्जून येऊन सांगतात, अरे तुमचं काम काल छान होतं. पण पुण्यातले लोक ना रस्त्याच्या पलीकडे उभं राहून म्हणतात, ती मुक्ता बर्वे चालली आहे, छान काम केलंय तिने. नाही करतात असं, पण बोलतातही. पण चोखंदळ आहेत ना, त्यामुळे वेळ घेत असतील की नक्की चांगलं केलंय ना, एक 4 प्रोजेक्ट जाऊ देत मग जाऊन सांगू. पहिल्या कामात सांगितलं चांगलं आहे तर हुरळून जातील म्हणून थांबत असतील थोडेसे. वा. पण चोखंदळ प्रेक्षक आहेत पुण्याचे, त्यामुळे वेळ घेऊन सांगतात. येस सर, मगाचा जो प्रश्न होता ते तुम्हाला विचारतो की असं तुमची तत्व सोडून एखादं काम काही करायला लागलं तर त्याला स्पष्टपणे नाही म्हणता का? आमचा बिझनेस आहे. ओके, बरोबर. बिझनेस करताना तुम्ही समोरच्या माणसाचा पण विचार केला पाहिजे. ओके, तो आपल्याकडे ज्या उद्देशानं आलेला आहे हां. त्या उद्देशाचं पूर्ण करणं, तो कस्टमर असेल, समजा कस्टमर असेल तर त्याला नाही कधीच म्हणायचं नाही. बर आपण हो रे पण नाही. बर. ओके, म्हणजे त्याला- व्यावसायिकांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे हे. मी पण बसले इथे नोट्स काढते. आम्ही हो रे पण नाही अशा शब्दात आपल्याला सांगावं लागतं, त्यांना पटवून द्यावं लागतं की बाबा हे कसं तुझ्या आणि माझ्या दोघाच्या उत्कर्षासाठी ही गोष्ट बरोबर नाही. बरोबर. मोस्टली ज्यावेळेस एखादे कस्टमर येतात तुम्हाला म्हणतात की तुम्ही कमी पैशामध्ये काम, म्हणजे तुमच्या वस्तूची किंमत ही एक्स आहे आणि ते थोडे कमी मागतात, तर मग तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं त्याला हँडल करू शकता. बार्गेनिंग करतात म्हणजे. हा, बार्गेनिंग करतात. त्यावेळेस मला खूप आनंद होतो बर. की हा आपल्याला, आणि मग आपण वेगवेगळ्या युक्ती वापरून हां. त्याच्याबरोबर वेगवेगळे सिनरॅव्स त्याच्याकडे आपण जर ठेवले हां. आणि जर त्याला काय पाहिजे हे आपण जर जाणलं तर मला वाटतं की आपल्याला नाही म्हणायची गरज पडते. वा. हे सगळं काय मुळात अहमदाबादमध्ये शिकलात का? हो. मग अहमदाबादच्या प्रवासात गुजराती तर नक्कीच येत असेल ना? बद्द आवडायची मला गुजराती कम्प्लीट. बर. गुजराती माणसाला जेवढी येत नाही तेवढी मला गुजराती येते. वा. तुम्ही मगाशी ज्या बोलताना म्हणलात की सुरुवातीला जालन्याला मला आमचा वाद झाला म्हणून पटलं नाही, नंतर तुमचे जे गांधीनगरचे पार्टनर होते त्यांच्या मुलांचा वाद झाला म्हणून तुम्हाला संधी मिळाली, तर लोकांच्या भांडणांचा असा तुम्हाला फायदा झाला. तर ह्याच्यातनं तुम्ही एक व्यावसायिक म्हणून काय शिकलात? भांडणात असं नाही, आपण बेसिकली ज्यावेळेस कॉन्फ्लिक्ट असतात आणि कॉन्फ्लिक्ट त्या ऑर्गनायझेशनला इफेक्ट करत असतात किंवा प्रॉफिटेबिलिटी इफेक्ट करत असतात किंवा एखाद्या ध्येयाला इफेक्ट करत असतात, त्यावेळेस ते कॉन्फ्लिक्ट आपण एका लेवलपर्यंत जर तुम्ही त्या समूहाचे घटक असताल, बरोबर. ओके, तर सर्वांनी त्या समूहामध्ये ते कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट चांगलं केलं पाहिजे. हां. कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट करताना एका तुमच्या स्वतःच्या पण काही अपेक्षा असतात. बरोबर. कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट करताना ज्यावेळेस आपल्याला वाटतं की बाबा हे कॉन्फ्लिक्ट जर जास्त झालं किंवा हे कॉन्फ्लिक्ट जर असंच राहिलं तर जी ऑर्गनायझेशन आहे
ती ऑर्गनायझेशन पुढं नाही जाणार. बरोबर ओके, आणि ऑर्गनायझेशन पुढं नाही गेलं तर सगळ्यांचं नुकसान होतं. बरोबर तर त्या उद्देशानं आपण कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट शक्य होईल तेवढी आम्ही करतो, म्हणजे मी पर्सनली. बरोबर. आणि मग नंतर जर असं वाटलं की बा हा कॉन्फ्लिक्ट इफेक्ट म्हणजे हे आहे, तर तो कॉन्फ्लिक्ट आपण दूर करावा. म्हणजे अदरवाईज यू हॅव टू लुक फॉर अनदर प्लेग्राऊंड. ओ ओके. म्हणजे मी एका व्यक्तींना भेटलो होतो. हां त्यांना मी सांगितलं बिझनेस करायच्या वेळेस मला बिझनेस करायचा आहे. हां तर त्यांनी सांगितलं की तुला येतं का, हां जे काम आहे ते येतं का. मी म्हणलं हो. मग ते म्हणे की तुम्ही छोटं फुटबॉल स्वतःचं छोटं कमी ना ग्राउंड तयार कर, बर त्याच्यावर प्ले कर, ग्राउंड ऑटोमॅटिक मोठं होईल. सो वा. दिस थिंग. तुम्ही गुजरात आणि महाराष्ट्र दोन्हीमध्ये काम केलंय म्हणून विचारतो की अनेक व्यावसायिकांना उत्सुकता असते की या वेळेला शासनाचा म्हणजे प्रशासकीय कामं पण आपल्याला बरीच व्यावसायिक म्हणून करायला लागतात, तर कुठे जास्त सोपं गेलं, महाराष्ट्रात का गुजरातमध्ये? तसं खरं तर असं महाराष्ट्र गुजरात असं काही नाही आहे. बर ज्यावेळेस तुम्ही एखादं काम करता त्यावेळेस बऱ्याच शक्ती असतात की जे तुमच्या बरोबर येतात. बर बरोबर, म्हणजे तुम्हाला अनुभव येतो की बाबा आपण गेलो, म्हणजे इंडेक्स टी व्हीमध्ये गेलो तर त्यांनी मला प्लॉट दिला. महाराष्ट्रामध्ये आलो तर माझे मित्र आले माझ्याबरोबर, बरेच लोकांनी मला सहकार्य केलं. इथं आलेले मिस्टर अजित आहेत, अजून मिस्टर कुंबळे आहेत, माझे सहकारी आहेत. त्या सर्वांनी मला खूप सहकार्य केलं इनिशियल काळामध्ये. माझ्या घरचे म्हणजे भाची मंडळी आहेत, म्हणजे मला 6 बहिणी, त्यांची मुलं आहेत, फॅमिली आहे. या सर्वांनी म्हणजे घरचे तर करतीलच, त्याच्याबरोबर जे आजूबाजूचे लोक असतात ते सगळीकडेच चोखंदळ असतात. असं अजिबात नाही आहे की त्यांना समजतं की ही एक चांगली गोष्ट होती. समबडी इज वर्किंग व्हेरी हार्ड टू अर्न. त्यावेळेस बऱ्याच शक्ती आपल्याला मदत करतात. म्हणजे असं अजिबात नाही आहे की शक्ती मदत करत नाहीत. आणि थोड्याफार जे अडथळे असतात ते तुमच्या कौशल्यानं तुम्ही पूर्ण करू शकता. म्हणजे असं काही फार मोठे अडथळा येतात किंवा महाराष्ट्रात फार अवघड आहे, गुजरात खूप चांगलं आहे, असं अजिबात नाही. सर, तुम्ही मगाचपासून सांगताना इतकं पॉझिटिव्ह बोलताय की तुमचा अप्रोचच एवढा पॉझिटिव्ह आहे की समोर सगळ्या अडचणी अशा सहज सुटून जातील असा त्यांचा अप्रोच आहे. तर नेमका हा उमदेपणा, म्हणजे मला खूप उत्सुकता आहे की तुमच्या घरामध्ये हा कारण एक मुळात असायला लागतो. कारण खूप जण ना थोडकं म्हणजे इकडनं तिकडे बदली झाली तरी रड करणारी खूप लोक असतात. त्या काळामध्ये तुम्ही इकडनं अहमदाबादनं सोलापूर, सोलापूरवरनं मंगळवेढा एवढं सगळं करताय, इतके प्रसन्न आहात तुम्ही. तर हे म्हणजे घरातनं बाळकडू कुठनं आलंय? आई बाबांपैकी कोणी? माझी आई तर होतीच. माझी आई खूप पॉझिटिव्ह होती बर आणि ती खूप लिडरशिप पण हे करणारी होती. आणि मुख्य म्हणजे तिचं माझ्यावर खूपच प्रेम होतं. ओके, सो ते आईकडनं आलेलं आहे. हो. वा. मुक्तात आईचा विषय झाला म्हणून विचारतो की आई तुझी भाषेची शिक्षिका, तर तुझी भाषा इतकी स्वच्छ आणि म्हणजे काय म्हणतात हल्ली आणि भाषा एवढी स्वच्छ असणं हेच एक मोठं काय म्हणतात प्लस पॉईंट आहे. तर तो नकळत ते संस्कार तुझ्यावरती झाले? हो, म्हणजे घरी आहेच वातावरण. आणि शाळांमध्ये वगैरे आता मी शाळेत होते तेव्हा बेटर शिक्षण मिळालं असं मला वाटतंय, माहीत नाही भाषेचं. मी मराठी माध्यमातून शिकल्यामुळेही असेल, आईमुळे किंवा आमच्या घरी वातावरण पण होतं रे. म्हणजे आम्ही पुस्तकं वाचणे, जाहीर वाचनं करणे त्याची. बाबा पण फार सुंदर वाचतात, म्हणजे अभिवाचन स्टेजवरनं ते नाही करणार, पण घरात चांगलं वाचणं, मोठ्यांनी मुलांना काहीतरी चांगलं वाचून दाखवणं किंवा ऐकणं, हे आमच्याकडे एक छान कल्चर होतं. तर त्याच्यामुळे असेल कदाचित. मग त्यावेळेला ऐकलेले किंवा असं वाचलेले आवडते लेखक किंवा कोण आठवतं? पुलं होते दैवत. वा. पण कधी त्यावेळेला म्हणजे तुला पुलंशी कधी नाही आला योग? काय नाही. अनेक जण आपल्या मुलाखतीमध्ये सांगतात की मुंबईत आम्ही सुरुवातीला गेलो, खूप स्ट्रगल केलं, असं केलं, एका खोलीत राहिलो, तो हे केलं वगैरे खूप. कारण कुठल्या छोट्या छोट्या गावातनं मुंबईमध्ये स्ट्रगल करतात. तुझं नेमकं स्ट्रगल कसं होतं? का म्हणजे तुला स्ट्रगल करावं लागलं का भूमिकाच पहिली हातामध्ये आली? नाही, मी एवढी एक्सायटेड होते ना रे की मला काही आता त्याला स्ट्रगल म्हणतात, पण तेव्हा मी जे काही करत होते तेव्हा मला काही ते स्ट्रगल वगैरे वाटतच नव्हतं. मला खूप मजाच वाटायची की हे सगळं एक्साइटिंग सुरू आहे, की हॉस्टेलमध्ये राहतोय,
ट्रेननी धावतोय, पैसे संपले, शेवटचे 50 रुपये उरले. बरं आई बाबा काही सपोर्ट असला तरी माझं ठरलं होतं की त्यांच्याकडनं पैसे घेणार नाही आहे मी. माझा खर्च मी चालवेन. तर ते सगळं होतं. पण आता कुठच्याही क्षेत्रात सरही सांगतील, इथे बसलेले सगळेच जण सांगतील की कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला किंवा अनवट क्षेत्रात तुम्हाला जर काही करून बघायचं असेल, जो व्यवसाय करायचा असेल, तुम्ही ऑन युअर ओन असाल, तर कदाचित हे असतंच आणि अशा अनेक चढउतार असतातच. पण त्याला काही स्ट्रगल म्हणावं असं मला वाटत नाही. ते टप्पे होते जे अनुभवताना मला खूप आनंद मिळाला. आता मुलाखत देताना असं त्याच्याविषयी स्ट्रगल वगैरे म्हटलं जातं, तेव्हा मला त्या एनर्जीत मला ते छानच वाटत होतं सगळं. तू एवढं मनापासून काम करतेस किंवा प्रत्येक भूमिकेसाठी असेल किंवा प्रत्येक प्रोजेक्टसाठी आपण मनापासून काम करतो. असं काम केल्यानंतर एखाद्याने आपले पैसे बुडवले तर त्रास होत नाही का? होतो ना. आणि बुडवतात का? काय प्रश्न आहे? हे म्हणजे बुडवतात का? एक आता बुडवतात मुक्ता पण- बर्वे ब्रँड नाही, झाल्यानंतर आता नाही बुडवत. आता मी पण हुशार झाले. पण बुडवले, खूप खूप बुडवले. कळलं की काय करायचं नाही, कळलं की कसे पैसे आपण मागायचे आधी. मुळात ना लक्षात आलं की आपण जो वेळ देतोय त्या वेळेची किंमत असते हे स्वतःला कळायलाच वेळ लागतो. की मी काय आहेच, काय तुम्हाला सांगा, हा अप्रोच ठीक आहे जो आजही आहे माझा, की हो भेटू ना, काही प्रॉब्लेम नाही. पण तो जो वेळ दिला गेलाय त्याची काहीतरी किंमत आहे. ती दरवेळेस पैशातच मोजली पाहिजे असं नसतं, पण समोरच्याला त्याची जाणीव असायला लागते की या माणसाने हा वेळ दिला आहे, तर त्या वेळात मी वेगळं काही करू शकले असते. आणि माझा भाऊ मला नेहमी सांगतो की तू ना उगाच धावपळ करू नको, तू त्या वेळात काम न करता झोपलीस तरी चालेल, आराम कर. तुझा आराम ही पण तुझी इन्व्हेस्टमेंट असणार आहे. सतत सातत्याने कुठेतरी जाऊन बसायचं, धावायचं, ह्याला भेटायचं त्याला असं करू नकोस, कारण तो वेळ खूप महत्त्वाचा आहे. मग मला लक्षात आलं काही काही प्रोजेक्ट्स करताना की हे प्रोजेक्ट करून माझं नुकसान होतं आहे, इतके कमी पैशात मी काम करते, त्याच्यापेक्षा मी घरी बसले तर माझं कमी नुकसान होतं. म्हणजे व्यवसायाचा भाग त्यातला सांगते मी, की इतक्या कमी मोबदल्यात तुम्ही प्रेमापोटी काम करताय आणि समोरच्यालाही काही वाटत नाही आहे त्या कमी मोबदल्याचं. विशेषतः नाटकामध्ये असं बरेचदा घडतं. आणि त्या सगळ्या ह्याच्यानंतर पण मी निर्माती होण्याचा निर्णय घेतला की नाही, असं कसं झालेलं की माझी वेळ घेऊन त्याची जर किंमत मला मिळत नाही आहे तर, आणि समोरच्यालाही ती दिली जात नाही. तो मगाशी सर खूप छान त्यातल्या व्यावसायिक बाजूविषयी बोलत होते नाटकाच्या. ती खूप, मी निर्माती म्हणून एक जवळपास 8 कलाकृती केल्या, त्यातही मी चुका केल्या, भरपूर मज्जा आली मला चुकून, खाली येऊन पडून आपटून लागून उठून. आता पुन्हा एकदा नवीन नाटक करायला सिद्ध आहे. पण मी जेव्हा निर्माती झाले होते त्याच्यापेक्षा आता बदल असं झालाय, मला सांगायला खूप आनंद वाटतो की आता समोरनं मला विचारणं होते की आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे, पार्टनरशिपमध्ये काम करूया का, किंवा चित्रपट करणार असेल तर पहिल्यांदा आमचा विचार करा निर्माता म्हणून. तर हा जो मगाशी ब्रँड ज्याला म्हटलं की ही कमाई आहे त्या सगळ्या शिक्षणातली, पडण्यातली, धडपडण्यातली, की फसवणूक झाली, पैसे बुडले, पण त्यातनं शिक्षणच मिळालं, म्हणजे नुकसान काही झालं नाही. 4 पैसे गेल्याने नुकसान नाही होत, शिक्षण मिळतं. तू निर्माती झाली आहेस आणि त्याचा आता उल्लेखही केलास, म्हणून विचारतो की हे प्रोडक्शनचं गणित मांडताना आपण बर्वे आहोत याचा उपयोग झाला का? नाही, खरं तर नाटकात काम करताना मी अजिबात बर्वे काही नाही आहे. मी खुल्या दिलाने जिथे हवं तिथे ते पैसे वापरले गेलेच पाहिजेत अशा पद्धतीने तो पसारा सगळा मांडला. पण आता याची तर हा प्रश्न नाही आहे खरं, पण आज हा मंच आहे ही आठवण मला कधीच सांगता येणार नाही. म्हणून आज ज्या ठिकाणी आपण बसलोय तर व्यवसाय करावा अशी पाळंमुळं प्रत्येकाच्या कुठेतरी लहानपणी असतं. तर आमच्या घरात काही व्यावसायिक काही पार्श्वभूमी नाही. आई बाबा दोघंही नोकरदार वर्ग. पण हा गंमत म्हणूनच ऐका, पण तरी कुठेतरी एक हौस होती लहानपणी. म्हणजे मी लहानपणी झाडाची पानं तोडून छोट्या काठ्यांनी त्याला असे 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 त्याला एक हे टेक्स्चर करून मला असं वाटत होतं की हे पापडासारखं दिसतंय, सो हे पापडच आहेत. सो ते वाळवून मी विकून आईबाबांना घरात मदत करणार होते, की हे मी पापड विकते आणि मी तुम्हाला महिन्याला हातभार लावते, असं मला खूप लहानपणी वाटायचं. मग तो माझा बिझनेस फसला. मग मी घरातल्या उदबत्त्या घेऊन कुटून त्यात पाणी घालून त्या बरण्यांमध्ये ठेवून त्याचा अत्तर बनवायचा प्रयत्न केला होता. मग मला असं वाटलं की हे अत्तर विकून मी आईबाबांना मदत करीन, की हे पैसे हातभार लागेल आणि हा व्यवसाय असेल माझं नावाचं एक अत्तर असेल.
तोही माझा व्यवसाय फसला. मग घरात तूप जेव्हा केलं जातं, त्या तुपाचं भांडं जे असतं त्यात बेरी वगैरे असते, तर त्या तुपाच्या भांड्यात पाणी गरम करून त्याचं पुन्हा तूप होईल असं मला वाटत होतं. तर हे तूप म्हणजे आता चितळे सर आहेत का नाही मला माहित नाही, तर मी चितळ्यांना टफ देण्याचा विचार करत होते की मी आता तुपाच्या क्षेत्रात मी व्यवसायात जाईन आणि मी आईबाबांना हातभार लावीन असं मला तेव्हा वाटायचं. आणि सगळे व्यवसाय तेव्हा फसले माझे अर्थातच. पण मला असं लहानपणापासून वाटायचं की आपला एक काहीतरी व्यवसाय असावा, आपलं एक ऑफिस असावं, त्या टेबलवर आपण बसलेलं, लोक आपल्याला मिटिंगला भेटायला, कसली मिटिंग मला माहीत नव्हती, पण मिटिंगसाठी लोक येत आहेत आणि आपण सगळ्यांना म्हणतोय की कॉफी घेणार का चहा, मग एक चांगली कॉफी दिली जाते आणि एक स्वच्छ टॉयलेट आहे त्या ऑफिसमध्ये. असं एक माझं स्वप्न होतं की बाहेरनं दमून आलेल्या माणसाला, तर हे एक काहीतरी लहानपणीचं जे स्वप्न होतं. तर अर्थात मी माझं निर्माती म्हणून काही ऑफिस नाही सुरू केलं, पण मला आनंद होतो सांगायला की माझ्या नाटकासाठी स्वतःची एक बस घेऊ शकले, ज्यातनं नाटकाचे दौरे झाले. तर हे हळूहळू काहीतरी त्याचा एक आकार येतोय. आणि आता मला लक्षात आलं की व्यावसायिक होण्याकरता ऑफिस असण्याची गरज नाही आहे, ते शिक्षण असणं गरजेचं आहे, ते कळणं गरजेचं आहे, तो ब्रँड स्वतःचा जपणं गरजेचं आहे. कारण कुठलाही व्यावसायिक तेच सांगेल. मध्ये पितांबरीबरोबर मी काम केलं तेव्हा माझ्या लक्षात की किती मोठा एक चांगला उत्तम ब्रँड आहे, ज्याचा इतिहास आहे, तो कसा घडला आणि त्याच्याशी असोसिएशन होणं ही पण किती मोठी गोष्ट आहे. त्यामुळे असं जे एक व्यावसायिक स्वप्न आहे ते अशा पद्धतीने पूर्ण करण्याचा, निर्माती होण्याचा मी प्रयत्न केला कदाचित. खरं तर बरेच प्रश्न आपल्याकडे आहेत, पण होय. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पण सगळ्यांना एक उत्सुकता म्हणून तुला विचारतो की अनेक भूमिकामध्ये आम्ही तुला ती भूमिका करत असताना पडद्यावरती तू अशी छान किचनमध्ये जातेस, काहीतरी कॉफी करून आणतेस, काही पदार्थ करून त्या समोरच्याला खायला घालतेस, तर खरंच स्वतःच्या घरामध्ये स्वयंपाकघरात जाण्याची वेळ येते का? हां, मग स्वयंपाकघरातनं पास होत असते मी बरेचदा इकडून तिकडे. स्वतः म्हणजे मला विचारायचं होतं, स्वयंपाक येतो का? हे जवळपास स्थळ विचारलं झालं. नाही, पण मी फार बरा स्वयंपाक करत नाही, पण मी उपाशी राहणार नाही एवढं कुकिंग करू शकते. पण माझ्या गायनेकोलॉजिस्टनी मला खूप एक चांगला सल्ला दिला होता. मी एक त्यातली एक गोष्ट मी अजिबात ऐकत नाही. मी स्वतः ड्रायव्हिंग करते हट्टाने, कारण मला ड्रायव्हिंग खूप आवडतं. पण माझ्या गायनेकोलॉजिस्ट मला म्हणाले होते की अशी जी कामं आहेत ना, जी तुझ्या व्यतिरिक्त इतर माणसं करू शकतात आणि त्यांनी तुझा स्ट्रेस कमी होऊ शकतो, ती कामं इतरांना तू दे आणि त्यांना करू दे. सगळं स्वतःच करायचं आणि तिथे उभं राहायचं आणि 10 हात असल्यासारखं वागायचं, तसं करू नकोस. जे काम फक्त तुलाच येतं असं आहे तेच काम तू कर आणि त्यात तू जास्त मोठी होण्याचा प्रयत्न कर. तेव्हापासून मी कुकिंगला वगैरे छान, माझ्या ताई आहेत आणि मग मी सकस आणि चांगलं खाऊ लागले. स्वतः स्वयंपाक करण्याच्या फंदात मी पडत नाही. अजून एक बऱ्याच जणांना उत्सुकता आहे म्हणून तुला विचारतो की एका सन्मान सोहळ्यामध्ये मुक्ताविषयी बोलताना ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे सर असं म्हणले होते की मुक्ता हे महाराष्ट्राला भक्ती बर्व्यांनंतर पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे. तर अभिनयाचं तुझं आणि त्यांचं नातं आहेच, पण बर्वे म्हणून काही नातं होतं का? हो, माझ्या बाबांची चुलत बहीण म्हणजे चुलत बहीण म्हणजे भक्तिताई. आणि ते बर्वे म्हणून नातं वेगळं, पण माझं मनापासून नातं असं होतं की अत्यंत मोठ्या महत्त्वाच्या अभिनेत्री, आणि माझं स्वप्न होतं की त्यांच्याबरोबर एकदा स्टेजवर उभं राहायचं. पण दुर्दैवाने ते पूर्ण नाही होऊ शकलं. पण मला त्यांनी ललित कला केंद्रात थोडं शिकवलंय आणि त्यांची मी लाडकी पण होते. वा, तुला एक प्रश्न विचारतो की एकाच वेळेला भाई एक कविता हवी आहे यासारखा तरल विषय आणि दुसरीकडे 4 चौघे. आम्ही पेपरामध्ये जाहिरात बघतो की आज सकाळी 4 चौघे आहे, संध्याकाळी भाई एक कविता आहे. तर अशा 2 वेगळ्या धाटणीचे प्रयोग करत असताना मानसिक थकवा येत नाही का? येतो, खोटं नाही सांगणार, येतो. पण चांगली संहिता त्या स्वतःबरोबर एक चांगल्या गोष्टी घेऊन येते. तशा दोन्ही चांगल्या तगड्या संहिता आहेत. त्यामुळे नट म्हणून तुम्ही फक्त तिथे मेंटली अवेलेबल राहणं हे खूप गरजेचं असतं. पण थकायला होतं, कारण दोन्हीच्या गरजा, रिक्वायरमेंट्स दोन्ही वेगळ्या आहेत. पण छान वाटतं तो थकवा, दिवसाच्या शेवटाला आलेला थकवा हवा असं वाटतो. आणि असा कामाचा ताण कमी करण्यासाठी नाटक, वाचन, गाणं हे सोडून वेगळं काय करायला आवडतं? मला विविध असे बारीक बारीक छंद आहेत खूप छान. मला भरतकाम, विणकाम खूप आवडतं. चित्र काढायला आवडतं. तर मला माझ्या मांजराशी खेळायला आवडतं. अशा अनेक छोट्या छोट्या निरुपयोगी खरं तर वस्तू, पण मला खूप आनंद देणाऱ्या गोष्टी मी करत राहते. बरं.
मला तिकडनं आयोजकांच्या खुणा सुरू झालेल्या आहेत, म्हणून शेवटचे एक 2च प्रश्न मी फक्त यांना विचारतोय की सरांनी एक मोठा प्रकल्प आता त्यांच्या मूळ मंगळवेढा या गावी ते करतायत, तर त्याविषयी म्हणजे उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही SAP सेमी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करतायत की ज्याचं 200 कोटींच्या वरती तुम्ही त्याची म्हणजे इन्व्हेस्टमेंट त्याच्यासाठी करताय, आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना, मंगळवेढ्यासारख्या गावातल्या लोकांना, जवळच्या आसपासच्या गावातल्या लोकांना रोजगार मिळणार आहे. तर त्याविषयी आम्हाला जरा थोडं सांगितलं तर आवडेल. मंगळवेढा म्हणजे माझं मूळ गाव. म्हणजे तसं गावाविषयीचा मला अभिमान आहेच. आणि ज्यावेळेस मी माझा नवीन व्यवसाय करायचा ठरवला त्यावेळेस मी मंगळवेढा नावाच्या माझ्या गावाची निवड केली. तिथं आम्ही मेकॅनिकल पार्ट्स बनवतो. त्याच्यामध्ये उच्च प्रतीचे हाय टेक्नॉलॉजी असलेले पार्ट आहेत. त्याच्यामध्ये आम्ही इप्सन वगैरे कंपनीचे फर्नेस वगैरे तिथं आहेत. आणि तुम्हाला सांगतो की त्या गावाच्या आजूबाजू 100 किलोमीटर तुम्हाला इंडस्ट्री नाही भेटणार. बरं. ती फक्त माझीच इंडस्ट्री आम्ही तिथं उभी केली आणि माझे सगळे बरेच सप्लायर पण तिथं आलेत. आणि आम्ही तिथे एक इकोसिस्टीम तयार करायचा प्रयत्न करतोय. आणि बेसिक कसं आहे की एखादा तुम्ही व्यवसाय करता त्यानंतर काही वेळानंतर किंवा काही पडावानंतर तो सेल्फ सफिशियंट होऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही पुण्यामध्ये केला, नक्कीच तुम्ही पुण्यामध्ये करायला पाहिजे स्टार्टिंगमध्ये. नंतर जर तुम्ही तो व्यवसाय जर थोडं डिस्टर्ब करतोय का हो, तुम्ही म्हणलात की पुण्यामध्ये सुरुवात करायला पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही छोटे असता त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच इतर घटकांची मदत लागते. बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही छोटे असता त्यावेळेस पण एका पडावानंतर तुम्ही एक स्वतःची एक सेल्फ सस्टेनिंग सिस्टीम जर तयार करू शकत असाल आणि त्या तुम्ही लेवलला पोहोचलेला असाल तर तुम्ही त्या कुठेही जाऊन म्हणजे कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही एक सेल्फ सस्टेनिंग सिस्टीम तयार करू शकता. आणि ती जी सेल्फ सस्टेनिंग सिस्टीम असते त्या ठिकाणी केलेली त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट ॲडव्हान्टेज मिळतं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला तर तुम्ही एखादी इकोसिस्टीम तयार केली, म्हणजे कामगार आहेत, वर्कर आहेत, सप्लायर आहेत, हे तुम्ही पूर्णपणे एका स्लेटवर तयार केलं तर ते तुम्ही स्वतः तयार करू शकता. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं. बरोबर. मी असं म्हणत नाही की मॉडेल टाउन, पण तुम्ही एक चांगली सिस्टीम तयार करू शकता जी दुसऱ्या सिस्टीममधले चांगले गुण घ्यायचे, म्हणजे पुण्यातले चांगले गोष्टी ठेवायच्या, त्याच्याबरोबर तिथल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी ॲड करायच्या आणि यू कॅन डेव्हलप युअर ओन सिस्टीम. वा सर, इतकं छान बोलतायत. पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून मी परत मुक्ताकडे येतो की आम्ही असं ऐकलं आहे की नोटाबंदीच्या काळात हल्ली जे आम्ही घरी बसल्या तिकीट बुकिंग करतो याची कल्पना मुळात तुझी होती ना, निर्माती म्हणून? नाही माझी नव्हती. पण तू माझ्या त्या- संस्थेने ते- खूप म्हणजे तेव्हा खूप हिरिरीने सहभाग घेऊन ते राबवलं होतं आम्ही की हे केलं पाहिजे असं. बरोबर. आणि त्याचबरोबर मग अशी सहस्रबुद्धे सरांनी जसा उल्लेख केला की प्रेक्षकागृहातले टॉयलेट्स, ग्रीन रूम याकरता सुद्धा तू एक ठाम भूमिका घेतली होतीस, त्याबद्दल बोलत होतीस. हो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की प्रेक्षक जेव्हा नाटक, सिनेमा बघायला प्रेक्षागृहात येतात तेव्हा ते एक एक्सपिरियन्स घ्यायला आलेले असतात अख्खा. असं नाही की फक्त पडदा उघडल्यावर तो एक्सपिरियन्स सुरू होतो. तो एक्सपिरियन्स तिकीट बुक केल्यापासनं, बाहेर गजरा विकत घेतल्यापासनं, परफ्यूम मारल्यापासनं सुरू होतो त्यांच्या घरात आणि मनात. तो इथे येऊन पडदा उघडून नाटक अख्खं झाल्यानंतर ते घरी जाऊन त्या नाटकावर चर्चा करेपर्यंत तो राहणार असतो. तर त्या एक्सपिरियन्समध्ये मध्ये अडथळा येऊ नये, चांगल्या गोष्टी असाव्यात, बेसिक का होईना पण चांगल्या गोष्टी. तर टॉयलेट असणं ही खूपच बेसिक गरज आहे. तर त्याच्याकरता मी निर्माती जेव्हा होते तेव्हा मी हिरिरीनी खूप काम केलं होतं. थोडी कामाची दखलही घेतली गेली होती. पण जेव्हा आपल्या शब्दाला एवढं मान आहे आणि दखल घेतली जाते असं लक्षात आल्यानंतर कधीही कुठनं राजकारण्यांकडनं राजकारणासाठी विचारणा झाली नाही का? नाही, तसं माझं व्यक्तिमत्व तसं नसावं बहुतेक. न्यूट्रल आहे आणि माझ्या क्षेत्रात मीच काम करते आणि मी अगदी ठामपणे मला नेहमी वाटतं की माझं मत हे मतदान पेटीत पडण्यासाठीच आहे. ते बाहेर
व्यक्त करून त्याच्याविषयी काहीतरी त्याचं मायलेज आणि फुटेज मिळवावं याकरता माझं मत नाही असं माणूस म्हणून मला वाटतं. त्यामुळे या कुठल्याही गोष्टीत मी कुठल्याही लेअरमध्ये कधी नव्हते आणि नसे नाही यापुढे. मी शेवटच्या प्रश्नाकडे जातो की एवढं यश मिळवल्यानंतर ते यश सातत्याने टिकवायचं आणि ते सुद्धा अशा बेभरवशी व्यवसायामध्ये, याचं कधीही दडपण आलं नाही का? नाही, मी मगाशी म्हटलं ना की मुंबईने मला कसं पहिल्यांदाच जमिनीवर ठेवलंय तसं एकतर एवढं यश असं म्हणू नये, असं एक चांगलं काम करण्याचं सातत्याने प्रयत्न करत राहते, प्रेक्षकांचं प्रेम मिळतं, त्याला पुरस्काराने रेकग्निशन मिळतं, जसं आजचा पुरस्कार मला मिळाला, शाब्बासकी मिळते आणि नवीन नवीन चॅलेंजेस येत राहतात. माझ्यासाठी कसं होतं की प्रत्येक नवीन भूमिका ही शून्यातनं सुरू होते, म्हणजे मागच्या भूमिकांचं प्रेशर मला नाही येत की ती भूमिका त्या लेवलला, पण ती होती. आता एक नवीन स्क्रिप्ट आहे, नवीन मी आहे, नवीन प्रोजेक्ट आहे, हे फसू शकतं किंवा चांगलं होऊ शकतं, त्यामुळे त्याचं प्रेशर नाही येत. वा, दोघंही खरं खूप छान बोलत आहेत, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून खरं तर इथे थांबतोय. सरांना त्यांच्या मंगळवाड्याच्या या प्रकल्पासाठी आमच्या सगळ्यांकडनं मी भरपूर शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मुक्तालाही तिच्या पुढच्या सर्व प्रोजेक्टसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि आमच्या सगळ्यांची एक विनंती आहे की तू इतकं छान बोलतेस तर आजच्या या अनौपचारिक गप्पांचा समारोप तू एखाद्या छानशा कवितेने करावास. बापरे, म्हणजे आम्ही भाई एक बघत असताना आम्हाला जणू सुनीताबाईच बोलतायत असा भास, अनेकांनी ती दाद तुला दिलेली आहे, तर तरी तुला आवडलेली नाही, मी फुलं मगाशी आवडतात. त्यातल्या 2 ओळी म्हणते मी, ज्या 2 कविता अख्खी नाही म्हणत, पण ठीक. तापल्या आहेत तारा, तापल्या आहेत तारा, तो वरी गाऊ नघे, तापल्या आहेत तारा, तो वरी गाऊ नघे. आणि सगळ्या पुढे काम करू इच्छिणाऱ्या व्यवसायात असणाऱ्या सगळ्या लोकांसाठी, तापल्या आहेत तारा, तो वरी गाऊ नघे, स्वप्न आहे लोचनी हे, तो वरी पाहू नघे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. 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 मला माहिती आहे सगळ्या प्रेक्षकांना यावेळी किंवा व्यासपीठावरच्या मान्यवरांना पण आयोजक हे दुष्ट वाटत आहेत, पण तरीसुद्धा वेळेची मर्यादा आहे. यापुढे मी मान्यवरांना विनंती करतो, 1-2 मिनटं आपण स्टेजवर थांबूयात. हा जेव्हा आपण जाहीर केला कार्यक्रम तेव्हा आपण असं म्हटलं होतं की सन्मानिका असणार आहेत आणि या सन्मानिकांसाठी आपण लकी ड्रॉ कुपन असं ठेवलं होतं. तर त्या लकी ड्रॉतल्या काही विजेत्यांना आपण स्टेजवर आमंत्रित करूयात. मी उपेंद्रला विनंती करतो की त्यांनी लकी ड्रॉ काढावा. लकी ड्रॉ क्रमांक 1828. तुमच्या सन्मानिकेवर हा नंबर असेल 1828. ज्यांच्याकडे खास व्यक्तींकडे तो नंबर नाही आहे, 1828. नंतर दुसरा नंबर आहे 1074. 1074. नंतर 1200. 1873. श्रीकांत त्यांना 1873. 1306. योगायोग बघा, त्यांना पहिला जो लकी ड्रॉ मध्ये नंबर आला ना, की ह्यांचा योग फार चांगला आहे की ह्यांना चांगली माणसंच बरोबर भेटतात. त्यांच्या मित्रालाच आज पहिलंही मिळालेलं आहे. वन 1068. 1449. कूपन क्रमांक 1449.
1793. त्यांना आता लकी ड्रॉ मध्ये निवड झाली, त्या मी कृपया स्टेजवरच थांबा. आपण एक कॉमन फोटो घेणार आहोत. जे प्रेक्षक, अजून एक क्रमांक आहे 1783. 1783. 1004. नंबर आहे 1054. 1054. 1053. 1733. 1733. धन्यवाद. यानंतर कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि याबरोबरच सर्व मान्यवरांचे, उपस्थित प्रेक्षकांचे मी आभार मानतो.